नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपण गाडी चालवायला शिकणार आहोत आणि आपल्याकडे आज गाडी आहे इनोवा क्रिएस्टा। तर चला आपण आता गाडीच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया गाडी कशी चालवतो आपण। तुम्ही पण माझ्यासोबत गाडी शिका। गाडी अशी लॉक असेल, ही बघा चावी, ही लॉक असेल तर अशी अनलॉक करून घ्या। याच्यामध्ये पुश बटन स्टार्ट पण येते, पण अशी चावी म्हणजे चावीवाली गाडी आहे, बटनवाली नाही आहे। बेसिक नॉलेज म्हणून सांगतोय। आपण गाडी आता अनलॉक केली आहे। चला आता गाडीमध्ये बसू आपण। हे सीट ॲडजस्ट आहे, आपण ते करून घेऊ। तुम्ही तुमच्या उंचीनुसार, तब्येतीनुसार, खात्यापित्या घरचे असाल तर ढेरी वगैरे ॲडजस्ट करून बसायचं। दरवाजा बंद करूयात, त्यातलं पॉकेट वगैरे काढून घेऊ। सीट बेल्ट मस्त आहे, सीट बेल्ट लावून घेऊ पहिले। तर मित्रांनो नमस्कार, आज इनोवा क्रिएस्टा चालवायची आपल्याला। सीट बेल्ट लावलेला आहे, सीट बेल्ट लावायचं शिकवतो। हा सीट बेल्ट आहे। चला पवार मामा मित्र कंपनी भेटत असतात, तुम्हीही लवकरात लवकर गाडी शिका। खूप स्कोप आहे आणि कॉन्फिडन्स पण येतो। आता इकडे सीट बेल्ट आहे, हा असा ओढून घ्या। ओढला तर हा सीट बेल्ट आहे, असा ओढला। एक पार्ट आपल्या छातीकडे, एक पार्ट आपल्या पोटाकडे, खालचा पोटाला दिसतोय का, असा पोटाकडे आणि असा इकडे लावून घ्या। त्याच्यात तुम्हाला वाटलं तर असं सीट जे आहे आपलं पाठीमागे होईल, पुढे होईल। ही खाली जी दांडी आहे, ही वाली, ही दांडी आणि हे पाठ तुमची सेट करण्यासाठी पाठीला, आणि हे गाडीचं अंतर, क्लच ब्रेक एक्सिलेटरचं। तर चला आपण आता गाडी शिकूया। गाडी वॉशिंगला घेऊन जायची आहे, कामात काम करू आपण। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मग मला ज्या ज्या गाड्या माझ्याकडे येत राहतील त्या तुम्हाला मी दाखवत राहील। तुम्हाला चप्पल घालून गाडी चालवायची असेल तर चालवू शकता, बूट घालून चालवू शकता, अनवाणी पायाने चालवू शकता। जे शिकताना तुम्ही कम्फर्टेबल असा तसंच शिका। हे बघा, हा आहे क्लच, हा आहे ब्रेक, हे आहे एक्सेलेटर। याच्याने गाडी पळणार आहे, याच्याने गाडी थांबणार आहे, आणि हे गिअर बदलण्यासाठी आपल्याला क्लचचा वापर करायचा आहे। चला आपण पहिले गाडी, आता ही गाडी आपली सेकंड गिअरमध्ये आहे गाडी, तिला आपण आता न्यूट्रल करून घेऊ। असा गिअर दांडा हलवून बघायचा, एकदम इझिली असा मूव होत असेल तर ती गाडी न्यूट्रल आहे। आता ही गाडी आपण गिअरमध्ये टाकू। आता हा गिअर दांडा मूव करत नाही, हालत नाही, म्हणजे गाडी गिअरमध्ये आहे। सुंदर असं हे बघा, ही झाली न्यूट्रल, गाडी न्यूट्रल आहे। ज्या वेळेला गाडी क्लच दाबून चालू होणारी असेल तेव्हा मी तुम्हाला त्याची माहिती देईल। ही गाडी क्लच दाबून चालू होते, हा इकडे क्लच आहे, तो दाबल्याशिवाय ती गाडी चालणार नाही। हा असा क्लच प्रेस करून घ्यायचा पूर्ण, आणि मग इकडे तुम्ही चावी फिरवायची। तुमची गाडी चालू झालेली आहे। गाडी चालू झाली म्हणजे आपल्याला गाडी आली असं नाही, ओव्हर कॉन्फिडन्स राहू नका। थोडंसं 1, 2, 4, 8, 10 दिवस स्वतःला वेळ द्या, कुठलाही अपघात होणार नाही याची काळजी घ्या। तर आता तुम्ही हा क्लच सोडलेला आहे, तुमची गाडी न्यूट्रल कंडिशनला आहे। आपण इकडे एक्सेलेटर देऊ गाडीचं, हे बघा, अशा पद्धतीने गाडी रेस होते आपली। आता आपण हा क्लच पूर्ण प्रेस करू। क्लच प्रेस केला त्यानंतर फर्स्ट गिअर म्हणजे असं इकडे जायचं, इथे तुम्हाला ॲरोमध्ये दिसेलच, ह्या एंडपर्यंत न्यायचं आणि पुढे ढकलायचं। हा झाला फर्स्ट गिअर। फर्स्ट गिअर झाला, त्यानंतर हा जो पाय आहे हा पटकन नाही काढायचा, पटकन काढला तर गाडी झटका मारून बंद पडेल। त्यापेक्षा तो थोडासा हळूहळू, आता मी हळूहळू सोडलं, पण मी हा हँडब्रेक नाही काढला आहे, तर हा हँडब्रेक आपण काढून घेऊया। हा हँडब्रेक लावत चला, हँडब्रेक लावला, हँडब्रेक काढला। आता बघा, हँडब्रेक असा पूर्ण वरती केला का हँडब्रेक लागतो, इथे बटन येतं, ते बटन दाबलं, असं हँडब्रेक वरती उचलायचा, बटन दाबायचं, खाली जातो। आता आमच्या गाडीचं बटन गेलं आहे मध्ये, तर असं मध्ये प्रेस करतो आणि अशी गाडी हँडब्रेक खाली होईल। जुन्या गाड्या असतात, थोडंफार ॲडजस्टमेंट करून घ्यायचं। आता फायनली आपण काय करू,
तुम्ही माझ्या पायाकडे बघा, एकदम असं हळूहळू, काही सोडायचं काही दाबायचं जसं तुम्हाला योग्य वाटेल. एक्सलेटरवरती पाय नाके बरोबर ठेवायचा आणि अशी हळूहळू गाडी बाहेर काढायची. शक्यतो तुमच्या आसपास एखादं मोठं मैदान असेल, APMC मार्केटमध्ये मैदान असतं, मोकळा प्लॉट असतो, आणि डायरेक्ट असं इनोवा क्रिएस्टावर वगैरे बसू नका. मारुती 800 घ्या, अल्टो, वॅगनार अशा गाड्यांपासून स्टार्ट करा. आता आपण रस्त्यावरती थांबलेलो आहोत, थोडंसं तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल असं. हे बघा, आपली गाडी पुन्हा न्यूट्रल कंडिशनला आहे, आयडलिंग स्पीडवरती गाडी चालू आहे. इकडे तुमचा क्लच आहे, ब्रेक आहे, एक्सलेटर पण आहे. आता पुन्हा आपण प्रयत्न करू. मला आता गाडी येते, मी जवळपास 2-3 लाख किलोमीटर चाललेलो आहे. माझा ओव्हर कॉन्फिडन्स असेल, पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही शिकता आहात. पुन्हा एकदा आपण हँडब्रेक असा खाली करून घ्या. हा क्लच पूर्ण दाबा, पूर्ण दाबा. का, जर तुम्ही अर्धवट दाबला गिअर पडताना आवाज येईल, गिअर बॉक्सला प्रॉब्लेम येईल, उगाच खर्च वाढेल. तर क्लच पूर्ण दाबा. त्यानंतर हा गिअर लिव्हर असा फर्स्ट गिअर टाका. फर्स्ट गिअर टाकल्यावर थोडंसं हळूहळू असा पायवरती घ्या. तुम्हाला वाटलं की गाडी धडधड करते, बंद पडण्यासारखी वाटते, तर क्लच पुन्हा दाबा. पाय थोडा वरती घ्या. आता आपण समोर बघूयात. हे बघा, आता रस्त्याने आपल्याला टर्न करायचं, तर आरशात बघून घ्यायचं. हे मिरर सेटिंग वगैरे हे मी तुम्हाला नंतर शिकवतोच. आता आपण सेकंड गिअर टाकूयात. हा झाला सेकंड गिअर. हे सगळा शिकण्याचा कार्यक्रम तुम्ही एकदम मोकळ्या जागे, जिकडे लहान मुलं नसतील, कोणी पशु पक्षी प्राणी, तुम्हाला अजिबात कोणाची अडचण येणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही गाडी शिका. आता माझं थोडंसं बिझी शेड्यूल आहे, ड्रायव्हर आहे आणि रोज कुठे ना कुठे जावं लागतं, तर स्पेशल असा वेळ मिळत नाही आपल्याला. आता ही गाडी आपण धुवायला चाललो आहे, थोडंसं अर्धा-पाऊण तास आहे आपल्याकडे. मी तुम्हाला सर्व प्रकारच्या गाड्या दाखवेल, ऑटोमॅटिक, पुश बटन. तर आता बघा, चालता चालता आपण 4th गिअरला आलेलो आहोत. आता आपल्याला 5वा गिअर लावायचा आहे. असा आपण 5 नंबरचा गिअर. तुम्ही पहिल्या 5 ते 6 दिवस पहिला आणि दुसरा गिअर, पहिला दुसरा ह्याच गिअरवरती 10चा स्पीड, 20चा स्पीड असा गाडी पुढे न्यायची, हळूच गोल वळवायची, पुन्हा पुढे न्यायची. अशा पद्धतीने तुम्ही गाडी चालवा. मी माझा मुलगाही व्हिडिओमध्ये घेईल. अवघा 5वीला आहे आणि सर्व प्रकारच्या गाड्या चालवतो. ते सातत्याने माझ्यासोबत राहून तो शिकला. त्यानंतर माझी मुलगी आहे 9वीला, ती पण मोठ्या 4 चाकी चालवते, सर्वच प्रकारच्या. तर त्याला पण आपण दाखवू एक दिवस. आता हा जो मिरर आहे, हा असा सेट करायचा की आपल्या गाडीचा शेवटचं टोक मी तुम्हाला दाखवतो नंतर गाडी थांबल्यावर. त्यानंतर इकडे एक आपल्याला लेफ्टचा मिरर आहे, तो पण. कुठेही वळत असलो तर आपण इंडिकेटर लावायचं म्हणजे लावायचं. पाठीमागच्याने बघू नाही बघू, आपलं काम आहे. आपण इंडिकेटर लावायचं, व्यवस्थित आरशामध्ये बघून, आणि मगच टर्न करायचं. जसं आपण शिकवू आहोत तसं दुसरं कोणी शिकावं असेल तर त्याला ती मदत झाली पाहिजे. आता स्पीड ब्रेकर होते म्हणून गाडी आपली स्लो झाली, मग ती आपण न्यूट्रल केली होती. तुम्ही करू नका, पहिल्या दुसऱ्या गिअरवर ठेवा. आता आपण डायरेक्ट सेकंड गिअर टाकू. मला जसा वेळ मिळेल ना, तर मी तुम्हाला प्रॉपर मार्केट यार्डमध्ये जाऊन गाडी स्टार्ट टू एंड शिकवेल. तर सॉरी, कारण मी थोडंसं बिझी शेड्यूल असल्यामुळे घाईमध्ये तुम्हाला थोडंसं बेसिक माहिती देतो आहे. पुन्हा आपल्याला आता वळायचं आहे. आपण इंडिकेटर्स लावले. वॉशिंग सेंटरवरती जाऊ. ओके, अनफॉर्च्युनेटली ते बंद आहे. आपण त्याला कॉल करून घेऊ. हे बघा, जेव्हा गाडी थांबवायची असते ना, त्यावेळेला तुम्ही असा क्लच हळूच दाबून ब्रेक टच करून घ्यायचा. हायवेला असाल तर पहिले ब्रेकला पाय लावायचा, मग क्लच दाबायचा. आता आपण दुसऱ्या सर्व्हिस स्टेशनला आलेलो आहोत. तुम्ही कधीही एकट्याने गाडी शिकू नका, सोबत एक ड्रायव्हर तुमच्या पाहिजे म्हणजे पाहिजे. गाडी शिकायच्या आधी 4-5 दिवस फक्त गाडीत येऊन बसत चला. स्विच ऑन करायला शिकून घ्या. गाडी न्यूट्रल करायची. न्यूट्रल म्हणजे असा गिअरदांडा पूर्ण हलला पाहिजे. गाडी गिअरमध्ये असल्यावर गिअरदांडा हलत नाही.
न्यूट्रलमध्ये पूर्ण हलतो तो. त्यानंतर ही चावी आहे गाडीची, अशी चावी असते. अशी चावी स्विच ऑन करायचा. हा स्विच बंद आहे, स्विच ऑन करायचा. असा क्लच दाबायचा, गाडी चालू. आता आपण गाडी धुतो आहोत. त्यांनी गाडी मागे घ्यायला लावली. हँडब्रेक काढून घेऊ. त्यानंतर रिव्हर्स गिअर टाकू. गाडी आता हळूहळू आपण क्लचचा पाय एकदम मस्त टाईट ठेवायचा. थोडा सोडायचा, थोडा दाबायचा, थोडा सोडायचा, जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत. दोन्ही साईडच्या आरशांमध्ये बघत राहायचं. सेंटर मिररमध्ये बघायचं. इकडे लावू का? बरं, ठीक आहे. त्यांना गाडी पुसायची आहे. इकडे दुसरी गाडी धुवायचं काम चालू आहे. गाडी थांबल्या मस्तपैकी हँडब्रेकवरती करून घ्यायचा. असं हळूच न्यूट्रल पोझिशनवर गाडी ठेवायची. क्लचचा पाय आहे तो हळूहळू वरती घेऊन टाकायचा. तर ही आहे इनोवा क्रिस्टा. हे पॉवर विंडोचे बटन्स आहेत. बटन प्रेस केलं काच खाली, असं दाबलं की खाली जातं. असं बोट टाकून असं वरती केलं की वरती. मीटर कन्सोलमध्ये बघू आपण आता. डिझेल आहे. ई म्हणजे MT, F म्हणजे फुल. आणि इकडे एक ॲरो दिलेला आहे म्हणजे डिझेल टाकीचं झाकण डाव्या बाजूला आहे. हे स्पीडोमीटर आहे. वीजचा स्पीड 40, 60, 80, 100. इकडे आहे गाडी गरम आणि थंड. C म्हणजे कूल, H म्हणजे हॉट. हे RPM मीटर आहे. 1000 RPM, 2000 RPM, 3000 RPM. आता 900 RPM वरती गाडी आहे, म्हणजे गाडीचं इंजिन एकदम सुस्थितीमध्ये आहे. गाडी आयडलिंग स्पीडवर. आयडलिंग म्हणजे फक्त चालू करून सोडून दिली, तुम्ही एक्सलेटर देत नाही आहात. 900 RPMला आहे गाडी. अतिशय सुंदर आहे. तुम्हाला जर स्टेअरिंग ॲडजस्ट करायची असेल तर इकडे एक बटन येतं खाली, असं प्रेस करायचं की तुमची स्टेअरिंग अशी खाली आणि वरती, खाली आणि वरती होते. खाली हवी असेल तर खाली करून घ्या. हे लॉंग ड्राईव्हला असं खाली करून मस्तपैकी एक्सप्रेसवेला चालायचं असतं. रेग्युलर सिटी राईडमध्ये वरती करायची, पुढे मागे पण होते. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही करून घ्यायची आणि बटन पुन्हा एकदा वरती करून घ्यायचं. तर मित्रांनो, आजच्यापुरती एवढीच लर्निंग आहे. याच्यानंतर आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवू. तर कुठलीही रिस्क घेऊ नका. 1-2 दिवस गाडीत बसा, स्विच ऑन करा, ऑफ करा, न्यूट्रल कंडिशनवरती गाडी चालू ठेवा, गाडी बंद करा. एकदा कॉन्फिडन्स आला की आपल्याला व्यवस्थित गाडी चालू करता येते आहे, बंद करता येते. मग त्यानंतर हळूहळू पहिल्या गिअरवर, मग दुसऱ्या गिअरवर, असं एक 7-8 दिवस तुम्ही शिका. आणि तुम्हाला काही अडचण आली, काही सजेशन असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये अजून व्यवस्थित पद्धतीने आपण गाडी चालवायला शिकूयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. बाय बाय.